नमस्कार, रामकृष्ण स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि ऑफिसला सुट्टी असल्यामुळे खूप आज मी उशिरा उठले. आत्ता जवळपास 10 वाजले. आत्ता माझं जस्ट आवरून झाले. तर चला जरा घरात आवरूयात आणि मग नंतर कुठेतरी जायचा प्लॅन पण करूयात. चला. तर मी त्या अगोदर भाकरी करून घेतल्या आणि नंतर रात्रीच्या शिळ्या राहिलेल्या भाकरी होत्या त्याचं मी तुकडे करायला घेतले. त्याच्यासाठी मी अगोदर कांदा चिरून घेतला आणि भाकरी केलेल्या तव्यामध्येच तो भाजण्यासाठी टाकला. त्यामध्ये तेल ओतून वगैरे मसाले वगैरे टाकले, हळद मोहरी वगैरे, आणि ते तुकडे आपण तव्यामध्ये टाकून परतून घेतले. बाकी भाजी सकाळी आईनेच लवकर बनवून ठेवलेली. मग नंतर आम्ही जेवलो. जेवण झाल्यानंतर मी भांडी वगैरे धुतली, नंतर पुसून घेतलं आणि आता सर्व कामे अशा प्रकारे झालेली आहेत. आता सगळं जवळपास 1:45 वाजलेत, तुम्ही बघू शकता. आणि आत्ता सगळे जेवण खाणं, भांडी पुसणं वगैरे सगळी कामं झाली आहेत आत्ता. आणि आत्ता थोड्या वेळ काय करणार नाही, अर्धा एक पाऊण तास एडिटिंग करेल आणि नंतर आपली रोहित शर्माची आज मॅच आहे, ODI सिरीज चालू, माहीतच असेल सगळ्यांना. आणि त्यामुळं आणि प्लस दुपारचं असं खूप सारं ऊन पण पडलेलं आहे, तुम्ही बघशाल. त्याच्यामुळं कुठेही जायचं असं इच्छा नाही आहे. बघूयात, मग त्यापेक्षा आपण मॅच बघूयात मस्तपैकी दुपारची. आणि 4 वाजता जरा कुठेतरी फेरफटका मारून येऊयात. घरात बसून बसून बोर झाले. चला, आमच्या शेजारी अशा काकी राहतात, त्यांच्या घरी जाऊयात आणि बघूयात, तिथंच मॅच बघूयात. कारण तिथं वेदू आहे, त्याला खूप आवडते मॅच बघायला. मग मस्तपैकी तिथेच बसून एन्जॉय करायचं TV वरती. चला. काय करताय अशा की? शेंगदाण्याचे लाडू. होय का? वा वा. खायचंय? खायचंय? आम्हाला पण पाहिजेत सगळ्यांना, नाही का नाही वेदू? हो, सगळ्यांनी भेटल. बघा, ह्याला क्रिकेटचा नाद आहे खूप. हा पण आता मॅच बघणार आहे. बघणार आहे ना? हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका. हरमनप्रीत कौर. हा, आता म्हण. तो नाही त्याच्यात. हरमनप्रीत. हा, कौर. कौर. हा. तुझा फेवरेट क्रिकेटर कोणता आहे? नाही, रिटायर नाही, कसं आहे तुला, कुठलाही सांग. तुझा फेवरेट, 1 नंबरला फेवरेट कोणता आहे? वैभव सूर्यवंशी. त्याचा कुठला शॉट आवडतो तुला? हेलिकॉप्टर. वा, मस्त आहे राव. मग आणि रे हा हा हा. हा, मग त्याच्यामुळे आवड झाला का तो? नाही, मग 28 बॉल मध्ये 97. हा हा अरे पॉट पडतोय म्हणून आज आम्ही गेम खेळतोय. आमच्याकडे ग्रीन कलर नाहीये म्हणून आम्ही व्हाईट कलर घेतले. जरा फर चिकन ढल आणि फोल्ट पहिला चालू करतो. आम्ही काय केले? आमच्याकडे ग्रीन कलर नव्हता म्हणून आम्ही व्हाईट कलरचं ठेवलंय. होय का? बर. सगळ्यात वेगळा कलर माझा, रंग माझा वेगळा. माझा येलो कलर. आफ्टर लॉंग टाइम सापडला. आता 2 5 या बुड. आता काय बरं का माझं? अशा प्रकारे वेदूचं आणि हिमानीचं 2-3 घोडे गेलेत आणि आम्ही दोघे अजून घरीच आहे. आम्हाला कोण पुढे जाऊनच दे नाही. 6 पुढे नाही, पुढे कसं जायचं. आता आम्ही चाललेलो आहे एका छान स्पॉटवरती कुकुडवाड मधल्या. तर चला जाऊया. चला. आणि हे आहे खंडोबा मंदिर कुकुडवाड. खूप छान मंदिर आहे.
गाईज आम्ही पायथ्याला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही अशी कमान वगैरे केलेली आहे आणि इथंच श्री शंभू महादेव विद्यालय कुकुडाळ आहे आणि खूप मोठंच्या मोठं वडाचं झाड आहे. आणि आता आम्ही चालू करतोय चालायला. इथं खूप साऱ्या अशा पायऱ्या आहेत, बघू शकता. अशा खूप साऱ्या पायऱ्या चढून वरती जावं लागतं. गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे, वरती आलेलो आहे वरती. आणि हा बघू शकता व्ह्यू तुम्ही माझ्या पाठीमागे, किती मस्त आहे. जशा सातारच्या 4 भिंती असतात तशा आमच्या गावच्या भिंती आहेत. खूप छान व्ह्यू दिसतो आमच्या गावचा इथं. कुकुडवाड लोकांना माहीतच असेल की इथून किती छान वाटतं. नुसतं मस्तपैकी वारं वगैरे सुटलेलं आहे. एक नंबर फिलिंग, भारी वाटतंय. मी ह्या इथून प्रवास चालू केलेला. इथून अशा पूर्ण पायऱ्या आहेत आणि आम्ही तर पायऱ्यांनी वरती आलो की पहिल्यांदा छोटंसं खंडोबाचं मंदिर आहे आणि हे वरती डोंगर माथा आहे. खूप छान आहे. तिथून तर आणखीन छान व्ह्यू येतो. आम्ही निम्म्यापर्यंत चाललेलो आहे आणि इथं गेली आमच्या गावच्या पाण्याची सोय केलेली आहे. तिथून आम्हाला पाणी खाली येतं. पूर्ण असं मस्तपैकी आमचं गाव आहे डोंगराच्या कुशीत. अगदी 4ही बाजूनी म्हटलं तरी असे डोंगर आहेत पसरलेले. तुम्हाला आमचे म्हणजे हद्द दाखवते. पूर्ण तिथं पलीकडं आहे, इकडे पूर्ण हा क्रॉस रोड जातो पलीकडच्या साईडला आणि तिथे एक खिंड आहे. तिथं नंदीनगर गाव येतं. त्याच्या अलीकडे मानेवाडी, पुकळेवाडी, शेळके वस्ती, नंतर इकडे हे आमचं गाव कुकुडवाड, पलीकडं शिवाजीनगर, इकडं भाकरेवाडी आणि असं इकडे इथून गावातूनच आतमध्ये गेलं की ह्या डोंगराच्या पलीकडे म्हणजे ह्या टेकाच्या पलीकडे धनवडेवाडी आणि सगळ्यात इकडे आतमध्ये मस्करवाडे. इथे बघू शकता खूप साऱ्या असं पवनचक्क्या आहेत आमच्या गावाला. व्ह्यू एक नंबर, गावचा आनंद. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा नागपंचमी असते तेव्हा गावातील खूप साऱ्या मुली, स्त्रिया इथं वरती येत असतात. आणि गाईज इथं डोंगरावरती एक छोटंसं गार्डन बनवलेलं होतं, खूप वर्षापूर्वी बनवलेलं होतं. मला वाटतं त्याला खूप म्हणजे नंतर व्यवस्थित न राखल्यामुळे खूप याची अवस्था खूप बेकार झालेली आहे. म्हणजे बघू शकता झाडं वगैरे लावलेली होती. पहिले खूप ग्रीनरी होतं, लॉनसारखं टाईपमध्ये होतं, परंतु आता काहीच नाही राहिलेलं इथं. होतं काही झाडे तेवढी राहिलेत आणि इकडे झोके, घसरगुंडी आणि सिसॉ वगैरे असे लहान मुलांसाठी केलेलं होतं. परंतु आता तिथलं व्यवस्थित नंतर निगा न राखल्यामुळे मला वाटतं हे तुटलेलं गेलेलं आहे पूर्णपणे. त्याची काहीच अवस्था खूप बेकार झालेली आहे. मला वाटतं हे रिनोव्हेट करायला पाहिजे खरं तर गावाने. खूप छान स्पॉट आहे कारण हा. हे बघू शकता झोक्याची पूर्ण अवस्था जरा खराब झालेली आहे. सिसॉ पण हे झालेलं आहे आणि हे पण खूप खराब झालेलं आहे. मला वाटतं गावकऱ्यांनी म्हणून हे छान एक मस्तपैकी स्पॉट बनवला पाहिजे. हा भारी वाटते. फक्त हे घसरगुंडीच राहिलेले आहे, छानपैकी राहिलेले आहे, बघू शकता. हा स्पॉट खरंच डेव्हलप करण्याची खूप गरज आहे कुकुडवाडमध्ये. कारण लहान मुलांना तेवढंच काहीतरी आपल्या कुकुडवाडमध्ये होऊ शकतं. कारण खाली तुम्ही बघचाल तर आमच्या गावाला जरा असं पसरण्यासाठी जास्त जागा नाही आहे. त्याच्यामुळं बिल्डिंग्स वगैरे खूप मोठ्या मोठ्या होत गेलेत. आणि एक लहान मुलांसाठी खास म्हटलं तर हे इथं डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे. बघू शकता छान आहे कारण हा स्पॉट एक नंबर आहे. तुम्ही बघितला तर इथं सकाळची खूप लोक फिरायला वगैरे पण येतात. हा डोंगर चढून व्यायामासाठी येतात. तिकडे वरती तुम्ही बघितलं ना तर इथं पूर्ण टोकापर्यंत जातात. खूप छान तिथं वरती वगैरे आहे, पठार आहे पूर्ण वरती. असं आमचं गाव आहे, 4ही बाजूने डोंगर असलेलं. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही ह्या कुकुडवाडच्या गावचं म्हणजे 8 वाड्यांचं मिळून एक हे गाव बनत असते. तर ह्या 8 वाड्यांमधलं तुम्ही कुठून आहात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खरंच आपण कुकुडवाडकरांनी ह्या बागेसाठी खरंच प्रयत्न केले पाहिजेत आणि डेव्हलप केलं पाहिजे हे बाग.
गाईज ही एक गोष्ट खूप छान केलेली आहे आमच्या कुकुडवाड गावामध्ये. हे पूर्णपणे फिल्टर होऊन पाणी ह्या टाकीमध्ये जाऊन तिथून आमच्या पूर्ण गावाला पाणी भेटत असते. हे पूर्ण रूम दिसते पुढं, ते सगळे फिल्टर करण्यासाठी, पाणी फिल्टरेशन करण्यासाठी ती बांधलेली आहे पूर्ण. आणि हे साईडला आहे ते मोटरसाठीचं रूम बांधले आणि हे पूर्ण फिल्टर होण्यासाठी बांधले. आतमध्ये फिल्टर आता तुम्हाला आतमध्ये जायला हे नाही आहे, लॉक वगैरे आहेत त्याच्यामुळं नाही जाता येणार. पण खूप छान, म्हणजे फिल्टर केलेलं पाणी गावाला थोडक्यात पोचण्याची सोय आता इथं केलेली आहे. आता रस्त्याची वगैरे कामं चालू आहेत आमच्या गावामध्ये. ती झाली का म्हणजे व्यवस्थित पाईपलाईन वगैरे करून रस्त्याची कामं करून मग आता हे पाणी सोडलं जाईल. अजून चालू झालेला नाही हा प्रोजेक्ट, बट होईल काही दिवसामध्ये. इकडं आतमध्ये मस्करवाडी आहे आमच्या गावची. आणि हे इथं महादेवाचं मंदिर आहे ह्या डोंगराच्या पायथ्याला पलीकडच्या साईडला. खूप छान आमचं असं गाव आहे, हिरवं हिरवं तुम्हाला दिसत असेलच. पहिली ही झाडं वगैरे खूप कमी होती. आता आमच्या म्हणजे पाणी फाउंडेशनचं काम झालं तेव्हापासून अशी खूप छान अशी हिरवळ झालेली आहे. बघू शकता, वारं खूप सुटलेलं आहे, खूप सुटले. आणि इथला हा पॉईंट म्हणजे मनाला शांतता आणि आनंद देणारा हा पॉईंट. तिथून पूर्णपणे आमचं गाव दिसतं. खूप खूप म्हणजे खूप छान वाटतं तिथून. मला हा पॉईंट खूप आवडतो. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.